तर मित्रांनो, आपण पाहताय सध्या महाराष्ट्रात तुफान वेगाने धावणारा घोटचा सर्जा, त्याचे आई आणि वडील. मास्तर कडक असला तर विद्यार्थीच चांगला तयार होणार. ते तुम्ही काम केलं? ते मी काम केलंय. आता माझ्या डोक्यात काय, पुढं भविष्यात ह्या बैलाची पैदास तयार करायची, पण ते कोणाच्या का दावणीला असू दे, माझ्या दावणीला असावे असे माझं मत नाही. म्हणजे मोठ्या कोणाचे हो मोठ्या सर्जाच्या बैलाची पैदास का, जर फॅन छोट्या सर्जात जास्त झाले तर त्यांच्याकडे बी छोटा सर्जा, एखादा तिसरा सर्जा नंबर 3 असला पाहिजे. शेवट मागणं उतरणारा बैल मी ठेवतच नाही, ऐकणारच मी, ध्यानात ठेवायचं बाजारात. मी अजिबात त्याचा खाया घालायचा लाड करीन, पण पळायच्या बाबतीत शर्तीला मी लाड करणार नाही बैलाचा, असलं माझं मत. गोमाता आल्यापासून तर आम्ही माणसात आहे. नक्कीच बरोबर. अजून मी पासून तयार करणार वासर तयार करणार. मित्रांनो नमस्कार, गौरव पवार सातारकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आपण दर्जाई या ठिकाणी आलो आहोत. याच्या मागचं कारण असं आहे की सध्या तुफान स्पीडनं धावणारा आपला घोटचा सर्जा आणि घोटच्या सर्जाचे आपले जे आई वडील आहेत, म्हणजेच मोठा सर्जा आणि त्याची आई, तर यांची दावण ही दर्जाईमध्ये विजू ड्रायव्हर पाटोळे यांच्या दावणीला आहे. तर आज आपण त्यांच्या दावणीला आलो आहोत आणि आज आपण त्यांची मुलाखत पण घेणार आहोत. आणि नक्कीच आपण ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण त्यांची तुम्हाला दावण दाखवतो. चला तर माझ्या मागे आपण बघू शकता त्यांची दावण ही पूर्ण. तर संबंध महाराष्ट्रात आपला घोटचा सर्जा वेगाचा बादशाचा समस्या सगळी, कारण जोरात पळतोय तो. आणि त्याला जन्म देणारे आई वडील त्याचे आपल्या दोघं पण मागे आपण बघू शकता की मोठा सर्जा आणि त्याची आई पण आहे. आईचं नाव काय? मंजुळा म्हणून नाव आहे. आणि आपण खास दोघांची, त्या आई वडिलांची त्याच्या मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या दावणीला आलो आहोत. तर कसं वाटतंय, म्हणजे आपला घोटचा सर्जा इथं म्हणजे थोडक्यात जन्म दिला त्यानं, काय वाटतंय, म्हणजे कसं वाटतं काय? नाही ते, आणि त्याची पण आहे ना, छोट्या सर्जाची पण आहे ना, हाय की एक. आणि ही काय साधीच गाय दिसायला आहे, साधीच दिसते, कारण गाय साधीच आहे, खिल्लार आहे पण साधी आहे दिसायला. पण गाय कडक आहे, त्याच्या म्हणजे वासरासारखीच कडक आहे ती. आणि बैल बी कडक आहे ना. कधी झाला होता जन्म, कधी झाला होता काय सर्जाचा आपला? मला वाटतं 2.5 वर्ष होऊन गेले त्याला. 2.5 वर्ष होऊन गेले. 2.5 वर्ष होऊन गेले. कसं काय, म्हणजे त्यावेळी म्हणजे कधी वाटलं तुम्हाला, त्याचा सराव कसा केला तुम्ही सुरू, काय त्यावेळी? काय नाही सराव नाही, एक म्हणजे 2 वर्षानंतरच जवळजवळ त्याला काढला असेल बाहेर. 2 वर्ष झाल्यानंतर. 2 वर्षानंतरच? 2 वर्ष जवळजवळ झाले, म्हणजे व्हायला चालू होते. 18-19 महिने होऊन गेलो होतो इथं, मला सांगतो. आणि इथं काय, इथं तो जातच नव्हता, असं जायचाच नाही. इथनं एवढ्यातनं जाणार नाही, पोहणे टाकाय म्हणा, कुठं न्यायचं म्हणलं तर, कवाट्याला यायला न्यायचं म्हणलं तर. मग एक बाऱ्या फक्त त्याच्याबरोबर जायचा, भावाबरोबरच. त्या थायमान म्हणून आहे ना त्याचा भाव, त्याच्याबरोबरच जाणार. तो दोघं मिळून नेलं तर जाणार. मग तसंच गाडीत भरून एक दिवशी नेलं होतं फेऱ्याला, मी निडळ फाटीला. इथं वर निडळ म्हणून गाव आहे, तिथं फाटी होती, त्या फाटीला नेलं होतं. आणि 2 फेर ह्या बाजूने एक टाकला त्याला, डायरेक्ट फेरा टाकला त्याला. इथं झोपून तो काय चालत नव्हता नीट, डायरेक्ट तिथं नेऊन झोपला आणि फेरात टाकला. 2 फेरच काढलं, तेवढंच 2 फेर काढलेलं. त्याच्यानंतर फेऱ्याला ना डायरेक्ट मैदानातच काढलं. मग त्या मैदानात गेल्यानंतर म्हणजे कसं वाटलं, म्हणजे त्यावेळी तुम्ही काय? म्हणजे स्पीड म्हणजे चिक्क्याबरच काढला, कडकोनचा चिक्क्या आहे का नाही, त्याच्याबरच काढला. ते बी फायनलचाच बैल आहे, आपणच तयार केलेला आहे, त्याच्याबरच काढला. त्याच्यावर काढल्यानंतर त्यानं तिथं गाडी लय अंतरानं फॉल झाली आमची गाडी थोडीशी, पण लय अंतरानं लागली होती तिथं खटावच्या हुसेनपूरच्या फाटीला. ओके, त्यावेळी तुम्हाला समजलं होतं म्हणजे आपला लागला आपल्याला, त्याच वेळेला कळालं मला. दुसऱ्यांदा मी हे आपला पावर घरचाच दोन्ही घेऊन गेलो, पण
तो गेला सुटून. गेला 1-2-3 किलोमीटर. परत ही पोरग एकटंच जाटायला. त्यानं आणला धरून, आणला पण परत झोपायच्या टायमाला परत आणखी डोक्यातने लाता हे घालून परत सुटाय बघत होता. म्हणलं पळवायचं नको. आलो घरी घेऊन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमच्या अंगापूरच्या मैदान नाही मला वाटतं झरवाडीला काढला. त्याच्यानंतर झरवाडीला नेला त्या रायगावच्या बैलावर नानाच्या. तिथं बी फाल झाली गाडी. त्याच्यानंतर आयला वासरू तर पळते आणि कोटाळा तर होतोय आज झालं. मग परत नंतर आम्ही काय केलं मग एक्कामला काढला ना आपण. नंतर एक्कामला काढला. तिथं बी गाडी तशीच झाली. बाहेर गेली. मी स्वतः गाडीवर होतो. गाडी तो बैल काय पुरला गाडी गेली बाहेर साऱ्या ज्वारीनं हिंडते माळाने गाडी. मग तिथनं परत तुम्हाला तो आयला तिथनं बी घोटाळा झाला की आणले घरी. ह्या आता दावणीला तुमच्या त्याचे आई वडील आहेत. मग ह्या दोघांचा स्वभाव कसा आहे म्हणजे सरजाचा स्वभाव आणि त्याच्या आईचा स्वभाव दोघांचा स्वभाव कसा आहे? ते दोघं बी कडक स्वभावाचे इथे. असे दुसऱ्याला पटवूनच घेणार नाही. तुम्हाला गाय जवळ सुद्धा येऊन देणार नाही. होय का? आणि ते बी तसलाच आहे सरजा. पण आता बघितलं सरजाचं मागाशी ते बी तसलाच. ते दुसऱ्या कोणाला नाही ते तशी येऊन देणार जवळ. म्हणजे हे दोघांचं म्हणजे तापट स्वभाव आहे. तापट स्वभाव. कोणत्या प्रकारातले म्हणजे हे दोघं काय? ही धनगर खिलार मधलेच आहे. धनगर खिलार. आणि गायचं बद्दल काय सांगाल? गाय म्हणजे आता तुमच्या दावणीला आहे कधीपासून गाय आहे? अहो गाय आता तिचं मला वाटते 4 येतं तरी झाली. 4 येतं झाली. सरजा किती येत होता तुमचं? अहो ते चौथ्याचा ना. एक पहिल्यांदा नानाकडे एक वासरू नानानं ऐकलेलं. दुसऱ्यांदा थायमान. तिसऱ्या यायचा होता सरजा. तिसरी सरजा. आणि पहिली 2 मग कुठं काय ते? पहिला ती काय थायमान आहे. एक आहेच का आपल्याला. पहिला एक ऐकला होता बंदीतच वासरू. ते पटांच्या पोटचं होतं. ते माझ्याच बैलाच्या पोटचं. आणि थायमान बी चिंचपाडचा सरदार आहे ना त्याच्या पोटचा आहे. गाय हीच. होय का? या गायीनं असं म्हणजे भरपूर आपलं चांगलं. काय वाटतं म्हणजे आपली ही गाय म्हणजे गोमाता आपल्या तुमच्या दावणीला कसं? गोमाता आल्यापासून तर आम्ही माणसात आहे. नक्कीच बरोबर. आणि तुमचं पण आता नाव म्हणजे ती मोठं करते कारण तुमच्या दावणीला एक लक्ष्मी लाभली आणि त्या लक्ष्मीचा पोटचा आपला सर्जा झालाय. कसं वाटतं म्हणजे एक आपलं असं नाव होतं चांगलं त्यानं म्हणजे चांगलंच नाव घातलं माणसात घातलं आपल्याला त्या बैला. हा बरोबर. कारण आता सर्जानं बी घातलं ना. सर्जा आल्यामुळे ते तयार करता आला. बरोबर. नक्कीच. असं आहे. सर्जा किती वर्षाचा आहे? अहो सर्जा 10 वर्षाचा आहे जवळजवळ. 10 वर्षाचा? 9-10 वर्षाचा बैल. अजूनही पळतो? अजून पळतोय. आता काल 3 मैदानात बिनजोडला नाव दिलं होतं. गाडी नाही धरली त्याची मुंबई. होय ना. म्हणजे त्याचा पण शर्यत काय झाली नाही. त्याचा बी 10 काय तसा. पण ती एका फेऱ्याला 2 आणि 3 फेऱ्याचा बैल बिनजोडलाच पळतो. बिनजोडलाच जास्त करून पळतोय. हा बी बैल बी पाहिजे तसा दुसरा. हित आल्यावर म्हणजे त्याचा स्वभाव कसा असतो हित आल्यावर आणि तिकडचं कसं वाटतं काय सर्जाचं मोठ्या सर्जाचं? तिकडं हाय तसाच हित पण असतो. तसा काय आगावपणा करत नाही. घरी नाही काय सराव वगैरे. पण मैदानात सराव नाही छला करत. नाहीच करत. पवटीच तेवढी पोहणीच द्यायची. सरावाला बैलच नेत नाही मी. नाही नेत. आणि आता मोठा छोटा सर्जा पण तुमचा होता म्हणजे बैल तुमचा आता छोटा सर्जा तिकडे पळायला गेला. छोटा सर्जाला बी फेरा नाही नसतो. सरावाला नाही पोहणी टाकून बैल डायरेक्ट शर्यतीत. होय का? आणि कसं म्हणजे एक समाधान असतं म्हणजे तुमच्या दावणीला छोटा सर्जा जन्माला आला. तुमच्याकडे म्हणजे इथं तुम्ही त्याला घडवला म्हणजे कसं म्हणजे घडवला कसं तुम्ही त्याला? काय घडवला की असंच की मग घरीच असे ह्याच्या लग्नात टाइमला मुंबईवाले आली होती. वासरू होतं बारकं. ह्या बारक्या वासरासारखं. ह्याच्या टाइम 10-12 महिन्यापूर्वीच वर्ष झालं असेल मला वाटतं ह्याच्या लग्नाला. त्यावेळेला आली होती. ती म्हणायची कशाला ठेवलंय देऊन टाका सगळीच आणि दुसरं चांगलं आणि त्यावेळी अशी त्यावेळेला म्हणली छोटा सर्जालाच. आणि मग ह्याला ती गेल्यानंतर ह्याला म्हणलं वासराला गाड्या जोर लावावा लागतोय. वासरू पळत होतं हे आम्हाला माहित होतं ना. त्याच्याने काय त्यांनी बघितलंच नाही म्हणल्यानंतर ती तशीच म्हणणार आहे. त्यांना दिसाय साधं दिसत होतं बारकं होतं त्यावेळेला. आणि ते नंतर आता ते मग आता पहिलवान केला खोराकी दिल्यानंतर तब्येत बिब्येत त्याला आली. त्यावेळेला काय तब्येत नव्हती पण कडक होतं. जो पाय घेतलं की असं कापायचा राग लय होता त्याला. म्हणजे आता मुंबईला तुमच्या सगळ्या टीमने त्याला व्यवस्थित केलाय आणि ते नंतर त्याने केलाय. पण माझ्याकडे काय एवढा ताकद तयार बियार नव्हता. बैल तयार त्याने केला. पण माझ्याकडे बैल पळत होताच पळत. कारण का मी बऱ्याच जाण्यास पहिलं त्यावेळेला बैल न मिळण्यानं मग
त्यापेक्षा म्हणलं ह्यासने बैल नेहाच आपलं, तिथं काय होईल ते तुमचं माझं नशीब म्हणलं. बरं. गायचं वैशिष्ट्य काय सांगाल ह्या म्हणजे तुम्ही? गाय एक बऱ्या बैल भरला अशी गाप जाते, असे काय त्रास बिरास देत नाही नाही अजिबात. आता किती वर्षाची गाय आहे? अवघ 7 एक वर्षाची गाय आहे. 7 वर्षाची. हो म्हणजे तुमच्याकडे लहानपणापासून तुमच्याकडेच आहे का आपलं? हो पहिले येतापासूनच. दुसरं नाही, आमच्या ते भाव म्हणून आहे तर दिवडीला एक, त्याच्यापासून आणली होती. म्हणजे 4 झालेत गायची. आणि बाकीच्या ह्या 2 आहेत त्या कसेला देते तसल्यातले आणलेले आहे त्याला. होय. आता ती दुसरी कुशी कालवड आहे, ती त्याच्याच पोटची गाभ आहे. गाय गाभ आहे त्याच्याच पोटची. होय. सरजाकडून. तुमच्या दावणीला आता काय काय म्हणजे कसं तुमचं दावण? आता हे 4-5 गाय आहेत, त्या म्हशी आहेत त्या 3. तुम्हाला सांगतो, शेळी पालन मग करता तुम्ही? शेळे आहेत त्या इथं 50. हो बघितलं आम्ही ते. आणि हे बैल 5-6. आणि चार आहे ती. हा, रुटीन कसं असतं तुमचं? आणि शेती बघून आपलं. आणि ड्रायव्हर काय आता करता का नाही? नाही, आता गेल्या वर्षापासून सोडली. सोडली. ह्याच्या गाडीवर बसलो होतो सरजा छोट्या एक बऱ्या, त्यानंतर सोडली. काय होते म्हातारपणी काय सरळ नाही धंदा तो. नाही बरोबर आहे, नक्कीच आहे. लागलं बिगलं पायाला बियाला म्हणजे बऱ्याच लागतंय. उडी टाका येत नाही आपल्याला वय झाल्यामुळं. ते आताची पोरं उड्या बिड्या टाकते, ते आपल्याला काय येणार नाही. ते आता ह्या दोघांपासून अजून काय पुढे काय? अजून मी ह्याच्यापासून तयार करणार, वासर तयार करणार नक्कीच. कारण सर्जा मोठा सर्जाने म्हणजे आता छोट्या सर्जाला जन्म दिला आणि तो कसा पळतोय महाराष्ट्रात सगळ्या माहित आहे. हो. आणि आता अजून ते म्हटले की अजून मी घडवणार आहे आणि मी तसाच बैल तयार करायचा प्रयत्नात आहे. त्यांचाच भाव, त्याचाच भाव. हा नक्कीच. अजून काय सांगाल म्हणजे आता मोठ्या सर्जाबद्दल काय सांगाल? म्हणजे मोठ्या सर्जाचे तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटते? मोठ्या सर्जा तुम्हाला सांगतो, अजून तर तो असा म्हाताऱ्या बैला का तुम्हाला वाटणार नाही. बघा आता 10 वर्षाचा बैल झालाय. बाकीच्यांची बैल बघायची त्या जोडीतली आणि तो बी बैल बघायचा. असा आहे, रग दिसते त्याच्या. आणि त्याचा करंट कमी होऊन दिला नाही. मी असा दाट काढतच नाही त्याला बी त्याच्यासारखाच असा स्टॅमिनानं काढायचा. कधी बी रोज पळवत बसायचं नाही. आणि गाय पण आणि खोराक ही आहार बिहार व्यवस्थित द्यायचा त्याला. काय असतो तुमचा म्हणजे आता आहार वगैरे काय असतो? आहार शेंगदाणा पेंड आणि उडीद डाळ आणि आट्टा. आता छोटा सर्जा तुमच्याकडे कधी येणार काय? छोटा सर्जा आता आता शक्यतो जूनलाच. पावसाळ्यातच. कारण त्यांच्या बी शर्ती असतात तिथं. त्याने म्हणजे त्यांच्या हाऊससाठी ते घेतलेलं आहे. आपल्याकडे शर्ती काय एवढ्या काय बरं म्हणजे पास पडत नाही त्या. त्यांची शर्यत बिनजोडची त्यासने ती तिथं मुंबईत. बरोबर. सिटी इकडे बी आपण वर्चस्व राखायसाठी आपल्याला नाव झालं पाहिजे असं म्हणतोच की. आता मी बी मागे एक बाईक दिली, त्यात म्हणलीच की मला पुशेगावचं 1 नंबर करायचा आहे. म्हणजे बैल पळाले तरच मी करणार आहे का, मी करणार आहे का पळून, असा विषय आहे. नक्कीच. म्हणून म्हणलं बैल असल्यानं होतं काय बी एका बैल. आता ह्या दोघांपासून सर्जा झाला तर ह्या दोघांच्या स्वभावापासून त्याचा स्वभाव कसा वाटतो? म्हणजे ह्या दोघांचा स्वभाव आणि सर्जा छोटा सर्जाचा स्वभाव त्याचा सारखाच आहे. त्यांच्यातच मिळता जुळता आहे तो. हो, थायमान नाही तसा. थायमान त्यांच्यात मिळता जुळता नाही. थायमान वेगळा आहे. वेगळा आहे, त्याचाच भाव आहे पण तो वेगळा आहे. आता कालवड आहे ती गाय चंद्री म्हणून नाव ठेवलंय, चंद्री तिचं. ती कालवड आहे ना, ती तशीच आहे त्याच्यासारखी. हा, ते स्वभाव एकच आहे त्यांचं. मंजुळा नाव कसं सुचलं काय? मंजुळा आमच्या फादरला काय होतंय, म्हातारा आहे ना आमचा वडील, त्याला ती पहिली एक गाय होती त्यांच्याकडं. मग त्याने ती मंजुळा म्हणायला लागले त्याला. ठेवा मंजुळा तर मंजुळाच आज झालं. तुझं नाव काय दादा? राजेश. काय वाटतंय म्हणजे आपला छोटा सर्जा मोठा सर्जा त्याच्या म्हणजे छोटा सर्जाच्या आई दावणीला तुझ्या कसं वाटतं काय? बैल दोन्ही बैल त्यानंच घडवली तशी. म्हणजे घडवणारा खरा ह्योच आहे बैल. दारा बिरायला ह्या छोटा होता ना बारका, आता ह्या छोट्यासारखा. तो मोठा होता त्यावेळेला बी ह्योच तयार, ह्योच दारा असायचा आणि मी वरच्या कड्यात बसायला त्यावेळेला. फक्त गाडी त्यावेळेला मी हाकलत होतो ना, ह्यो खालीनं सोडाय असायचा. ह्याला सुद्धा मोठ्या सेफ्ट आणि छोट्याला बी त्योच आहे सुट्टी मेकर. ओके, ध्यानात ठेवायचं पहिला त्योच आहे. ड्रायव्हर म्हटलं की त्यांच्या मुलांना पण त्याला घडवण्याचा म्हणजे मोठा हातभार आहे. त्याच सगळं तसं. बैल आगाव बैल धरायचा कोणाचं बी काम नाही बरं का. तो वासरू बी तसलंच आगाव होतो. तो छोटा सरजा बी तसलाच. म्हणजे इधरा म्हणते तरी सलगर म्हणते ती ना त्यातला प्रकार. ही दुसऱ्याला काय ऐकत नाही. आम्ही कशाच आता दृष्टीत आहोत, पण तो धराय होता म्हणून तो गाडवाय आला.
नक्कीच. म्हणजे म्हणजे दुसऱ्या ढिल्या माणसाकडं सुटून गेला तर तो काय पळवता आला नसता बैल, विकता का बैल. अजून पण बघा तुम्ही त्याला गरम बिरम करून तो मैदानात बघा तो लाता बेता डोक्यात घालून जाणार बैल आता सुद्धा सध्या. होय ना. बघायचं तुम्ही मैदानात बैल किती ताप देत होते. तू काय सांगते मित्र, म्हणजे आता वडील म्हणले तुझे की आता घडवण्यात तुझा हातभार पूर्ण आहे, काय सांगशील? दोन्ही म्हणजे बैलाला म्हणजे दोन्ही काय बैला कसं- हातभार त्याचा आहे. कसं वाटतं म्हणजे घडवला कसं, काय सांगतील तू? म्हणजे ते लहानपणापासूनच ताप देत होता, ते पहिल्यापासून तो तसाच. हा. तिथनं वर गेला की ते तापच देणार, ते एकट्याच ऐकणार ना. होय. तिथनं वर गेला की तिकडे जातच नव्हतं, हा. तिकडे नेला तर तिकडं पुढं जाणार ना, सोडूनच द्यावं. होय ना. ते एवढ्यातच काय खाया पाणी इथलं इथलं इथं. बरं. अजून काय सांगते आता तू, म्हणजे थोडक्यात हे ड्रायव्हर करायचं त्यावेळी तू सुट्टी द्यायचं थोडक्यात, मग कसं वाटायचं त्यावेळी, तुला कसं वाटायचं? म्हणजे काय होतं घरी तो काम करत असल्यामुळे सारखा तो त्यांच्या सानिध्यात आहे, हा त्यामुळे ती त्याचं ऐकत होती. हा असं झालं ते त्यांच्या साखळे झाल्या, खाणं पाणी रतीब चारतो, तो खात नसला तरी चारणार. हा हा आणि त्यामुळे ती त्यांचं ऐकायचं, ह्याचं बरोबर ते ऐकायची, दुसऱ्या माणसाचं ऐकत नव्हती. असं ते दुसऱ्याला जवळ घेत नाही ती. तो मोठा सर्जा म्हणजे तुमच्याकडे लहानपणापासून तुमच्याकडे होता? लहानपणापासूनच आहे. मग ह्यो कधी कुठून घेतला होता काय? ते त्याने मुंबईवाल्याने काय झालं, त्या दादा पाटलाकडे घेतला होता, गुणावऱ्याचे वासरू घेतलं होतं बारक. बर. हे असंच आता हे आपली गाय आहे बारकी हा. वासरू आहे ना छोटं तसंच. बर. पण तिथनं त्याने आट्टीलकडं ते गाडगे त्यांच्याकडे खाली आट्टील ड्रायव्हर सांभाळायला ठेवलं होतं बर. त्यावेळेला शिकवायला. त्याने काय ती जमलं नाही. मग त्याने काय केलं होतं, दिलं होतं त्याने पुशेगावच्या बाप्पाला ह्याला, असं काहीतरी ठरलं होतं त्यांचं. हा. इथं आल्यानंतर ती म्हणली, त्यावेळेला माझ्याकडे वरचा वस्तू एक बाहुल्या म्हणून बैल होता, बर. ह्या मोठ्या सर्जे टायमाला. ही वासरू होता, तो मोठा बैल होता तसा, म्हणजे शिरसवडीचा भांड वगैरे पडते ना ते जोडाला बैल चांगला होता, ते फायनलला राहत होता. पठाण पण माझा त्या बैलानं घडवला तसा, बर. बाहेर जाणारा बैल त्या बाहुल्यानं बारीला लावला. मग ती सर्जा आल्यानंतर मी म्हणलं त्यासने एक महिनाभर ठेवा माझ्यापाशी वासरू, बघूया लागलं तुमचं नशीब. हा. आणि एक महिनाभर माझ्याकडे एक दुसरा काळा बैल होता, एक महिनाभर तो मोठा सर्जा ठेवला, त्याच्या संग प्रॅक्टिस दिलं त्या बाहुल्यावर. हा. आणि परत माझ्याकडे एक घोडी होती मोठ्यातली बांडी, बर. तिच्यावर मी फेरा टाकला. त्या वासरू बी इधरण घोड्याचा वेग लागला, हा. गाडी गेली पाण्यात अर्ध्यात तालेव्यात, काय सांगतो? पाण्यात उडी टाकून ती ओढून बाहेर आणली ती मी, होय. तुम्हाला सांगतो ती दोन्ही. आणि तिथनं मग मुंबईवाल्याने म्हणलं आता ते काय होतं, आता कसा त्याला बैल लागतो संघ, तसा माझ्यापाशी एक काळा बैल होता, तो दिला त्यासने त्या वासरावर. तो बैल माघारी आणून मी बेळगाववाल्याला विकला. तो काय बैल म्हणजे त्याला तो वर चढच ह्यो पळायला लागला मोठा सारजा, मग तो बैल ठेवून नाही ना उपयोग. मग तो आणला आणि मी बेळगावला, एकच बैल त्यासने तिथं नेमकाच लागलाच बैल. त्याने असंच फेर टाकलं पहिल्यांदा, असाच एक नंबरात लागला ह्या वासरागतच. मग आता ह्या गायला म्हणजे सर्जा घालावं हे तुम्हाला कसं कळ, म्हणजे कसं तुम्ही नियोजन केलं होतं काय, म्हणजे आपलं ठरवून केलं का आपलं असंच आपलं? नाही, अगोदर आमचं चाललं होतं बैल भरता इकडं बघू गायला आपल्या. आता माझ्याकडे त्यावेळेला गाय नव्हती, एकच गाय होती ना, ते बी भावाकडे होती, ती घेतली मी तिकडं. होय. ती 2 वर्ष त्या दुसऱ्या माणसाकडे बी त्यानं बी घालवली होती, तिकडं काय गाप जात नव्हती. आणि इकडं आल्यानंतर मग पहिला तो खूण झाला, परत दुसरा थायमान झाला, आणि परत ह्यो माझ्याकडे झाला छोटा सर्जा. आता गाई तुमच्या दावणीला किती आहेत? तसे त्या छोट्या सर्जा बनेसारख्या 5 आहेत त्या. 5 आहेत. छोट्या सर्जाची बहीण पण तुमच्याकडे आहे की. ती आता किती वर्षाची काय? अहो ती 1.5 वर्षाचं असेल. 1.5 वर्षाचं वासरू म्हणजे. 1.5 वर्ष बी नाही अजून झालं, 18 महिने नाही, 14-15 महिन्याचं असेल. मग आता असं काय वाटतं काय, म्हणजे आता ही गाय तुमच्या दावणीला, आता तुम्ही अजून तुमच्याकडे 2 वासरं पण आहेत मोठी, ती कुठने घेतलेत काय? नाही, ती बाहेर आणली, ती आपल्या पायदेशीतली नाही ती. नाहीत, पण तुम्ही ते घडवायसाठी आणले, बघू लागली तर लागले, प्रयत्न करूया. बरं, प्रयत्न केले की म्हणजे यश मिळतं. 100% यश येतं. म्हणजे आता तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत का, आता ही वासरं घेतली म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं? नाही, अपेक्षा ही सगळ्यालाच असते, कसलाही बैल आणला तर अपेक्षा आहेच की नक्कीच तयार करायची, पण त्यातले ते आता क्वालिटी पाहिजे. कसल्याला बी अपेक्षा म्हणजे आपण काय व्यवसाय म्हणूनच करतोय. बरोबर. बघा, 4 रुपये मिळायसाठी करतोय, आपण काय नाद म्हणून करत नाही. बरोबर. आपण काय बाबा 5-25 एकर शेती असं नाही, असं आहे. बरोबर. आपण व्यवसाय मग तयार करायचे आपले आणि विकायचे.
पुढं पार्टीला. तुम्ही ह्या क्षेत्रात जुनं जाणतं दिसताय, म्हणजे तुमचा हे नाद कधीपासूनचा आहे काय? माझा नाद जवळजवळ तुम्हाला सांगतो तसा 6-7 पासून आहे. 6-7. 2006-7 सालापासून आणि आहे. ड्रायव्हर की कधीपासून सुरू करायला लागला? त्यावेळेपासूनच आहे. म्हणजे अगोदरच आहे 91-92ला तसा मी यांच्यात जातोय. होय. पण मला कोण असं गाड्यावर बसवायचं नाही. त्या बारक्या गाड्यावर बसवायची मुंबईत गेलं तरी. हे परत ही नाना शेट नाही मग त्यांच्या गाडीवर पठाण पिठाण यांच्या गाडीवर बसवाय. म्हणजे माझा पसला सुंदर दिलाला तो नांद्या म्हणून दिलाला बैल त्याच्याने. मी 1 नंबरातली बैल 5 दिली ती त्याची. हे 5वा बैल आहे छोटा सारखा 1 नंबर. पठाण म्हणून त्यांच्यात त्या भंडारीवाल्याकडे बैल होता, ते विकत घेतला चौसा आम्ही. बाहेर जाणारा बैल विकत घेतला आणि तो मी तयार करून परत त्यासने तो बैल दिला. तो 1 नंबरात पळायला लागला बैल, चांगल्या मोठ्या शर्यती करायला लागला. नंतर मग काय केलं, तो पठाण असा थोडासा कमी येतोय, तो हे वासरू मोठा सर्जा तो तयार केला आणि तो थोडासा व्यवस्थित येतोय, तो ह्यो छोटा सर्जा तयार केला. जो आहे म्हणजे तुम्हाला आता कोणत्या टाईप मधली, म्हणजे खिलार आणि म्हैसूर खिलार पण असतात? नाही म्हैसूरी मला पासच नाही. नाही मला पास म्हैसूरी नाही का? तुम्ही म्हैसूरी किती पळाला तर दिशीच बैल आपला गावठी पाहिजे गाडी मारायला. नक्कीच. जे धनगर किल्लार किंवा आपला देशी आहे ना सातारचा बैल तुम्ही बघायचं. नाशिक औरंगाबाद कुठला बी आणू द्या, आम्हाला नाशिक औरंगाबाद 1200 फुटाच्या पुढं तेवढं पळून दाखवा आपल्या बैलाच्या पुढं. 700-700 फूट आहे म्हणून ती पळती आपल्या बैलाच्या थोडीत. ह्याच्या अगोदर येत होती का पाठीमाग? ती येत नव्हती. आता ती इथं यायला लागली सातारा जिल्ह्यात. पहिली येत होती का? नव्हती येत. त्याला ती कारण आहे. 700-800 फुटाच्या पुढं रनिंग त्यांची घोड्याच्या गाड्यातली असते ती. पाठीमागनं ती घोड्या संग म्हणजे घोडं सुराला लागत नाही तोपर्यंत ती गाडी खेचत आणते. एकदा घोडं बारीला लागलं की ती पडते म्हणून सगळी बैल त्यांची बघायची. बैल गाडी मारणारा आपलाच देशीच देणार ठेवायचं. म्हैसूरी किती पळू द्या, आपल्या बैलासारखा नाही बैल पळू शकत. आता खिलार म्हणजे खिलार मधली तुमची सगळे खिल्लारच घ्यायचं म्हणत म्हणजे तुम्ही आता ही वासर कुठून घेतली काय? मी आपल्या असं डोंगरातनच बघून घेतो खाड्यातली. म्हणजे काय होतं, पायाला टणक असते ती, खट असते ती, जरा पाय बी मजबूत असते त्याचा व्यायामाने. आता तुमचा बकासूर कसा डोंगराला चराय बिरा असल्यामुळे त्याचा कसा आता मजबूत आहे. त्याला काय तो बैल बघा, तो इजलाय का बैल? एकसारखा बैल पळत आहे तो आदत पासून ते आतापर्यंत आपल्या बैला आता वासरावर छोट्या सारज्यावर पळते तसा त्याला जोड नाही बकासूरला, तुम्हाला सांगतो. हो, एकमेव कसा होतोय आपला बैल त्याला गाळा देतोय व्यवस्थित, तो गाडी मारायला लागला तरी, आणि काय वेळेला आपला बी पुढं तोंड टाकतो त्याच्या. त्यामुळं गाडी पळती. 1 नंबर करायचा असेल तर तीच गाडी पळायला लागेल पुढं, असं आहे. आणि म्हणजे भरपूर लोकांची इच्छा पण आहे की ही जोडी पुढे पुसेगावला पण नाही. ज्या फॅन आता झालेत बकासूरचा आहेत, छोट्या सर्जाचा आहेत, बघणारासनी घरी बसून बघणारे लय तुम्ही लोक आहेत आता मोबाईलवर बघणारे. असं आहे. छोटा सर्जाचं पण म्हणजे आता तुमची मुंबईची टीम असते त्यांचं पण म्हणजे चांगलं नियोजन पण लय नियोजन खट असतं त्यांचं. नियोजन खट असतं. आणि आपल्याला पण विचारते ते फोन करून असं करूया काय. अजून काय सांगा म्हणजे आता तुमची म्हणजे ही तुम्ही पुढे अजून जी वासर तयार करताय? आता माझ्या डोक्यात काय पुढं भविष्यात ह्या बैलाची पैदास तयार करायची. पण ते कोणाच्या का दावणीला असू दे, माझ्या दावणीला असावे असे माझं मत नाही. म्हणजे मोठ्या कोणाच्या हो मोठ्या सर्जाच्या बैलाची पैदास का, जर फॅन छोट्या सर्जात जास्त झाले तर त्यांच्याकडे बी छोटा सर्जा एखादा तिसरा सर्जा नंबर 3 असला पाहिजे. छोटा सर्जा बरोबर. 1 नंबर मोठा सर्जा, 2 नंबर छोटा सर्जा आणि 3 नंबरचा सर्जा कोणाकडे बी असला पाहिजे. नक्कीच बरोबर. त्यासाठी तुम्ही पुढे मग घडवून आणि प्रयत्न करतोय मी त्याचा. मग गाई तुम्ही म्हणजे तुम्ही आता हीच म्हणजे गाई तुम्ही माझ्या भरल्यात, बाहेरच्या बी भरतो की. पण आता किती वेळा भरवला? अजून कुठं बाहेर भरवलाय बैल? भरवलाय. आता तुम्हाला तो खटावची एक गाय गेली, खातगुंची एक गाय गेली, तुम्हाला पुशेगावची एका साहेबाची एक गाय गेली आहे, खातगुंच्या डॉक्टरची आहे. मला वाटतं खटावच्या नाव काय माहित नाही मला. आणि माळशिरसच्या 2 गेले त्या गाया भरून. आणि तुम्हाला सांगतो हे जे आपले खाली गाव आहे मारडीची एक गेलेली आहे. म्हणजे भरपूर गाई तुम्ही. हो. पण त्यांना आता जे म्हणजे पैदास त्यांची झाली असेल? नाही अजून नाही झाली.
मग ते त्यात फोन पण करते result- तारखा लिहून ठेवलेले असते ते सगळ्या त्यात पण रिझल्ट चांगला निघतेलच म्हणजे कळतच आपल्याला. त्या गायी कुठल्या टाईपच्या होत्या म्हणजे काय असं नाही जातीवंत त्यासने सांगताना सांगितलं जातीची गाय असली तरच आणा. हा. कशाला बळक असले त्याकडे. तुम्हाला जर नाद करायची अपेक्षा आहे तुम्हाला सर्जाच झाला पाहिजे त्याच जातीचा हा. तर तुम्ही गाय बी चांगली असली आणा. बरोबर नक्कीच. हा. तुमचा म्हणजे खिलार जातीकडेच कल म्हणजे सगळं. सगळा कल माझा खिलार जातीकडे. आता मोठा सर्जा हे नाव तुम्ही ठेवलं होतं पण छोटा सर्जा पण तुम्ही त्या झाला नाही मी पिंट्या नाव ठेवलं होतं तुम्हाला सांगतो मी. हा. मी अजून बी पिंट्याच म्हणते त्याला. पण ते तिथं गेल्यानंतर त्याने ती नाव छोटा सर्जा ठेवलं. हा, हा. त्याने वाटलं त्याने ठेवलं. मी अजून बी इथं आल्या तर पिंट्याच म्हणतो त्याला. होय, हा, हा. हा. म्हणजे त्यांना आवडलं त्यांनी ठेवलं म्हणजे ठेवलं मी पिंट्या नाव कशावर ठेवलं सांगतो ते बी. हा. एक मी बैला बावऱ्या जगो बाप्पाचा दुधनवाडीच्या बैल आणत होतो. 1 नंबरचा बैल होता दुधनवाडीचा. बरं. तुम्हाला तो बी महाराष्ट्राला याड लावलं होतं बाकासुरगत त्या बैलानं. होय. मारला बैल तो त्याच वेळेला म्हणजे बऱ्याच वर्षाचा. त्याच्या बोलीला मी आबा डोंगर दायगुडे आबाचा एक नक्कर म्हणून पळवत होतो. 1 नंबरातली बैल आहे ती ही. बरं बरं. धोमदारनाथ नाळेवाडे सर्जेराव मांढऱ्याचा सर्जा म्हणून एक पळवत होता. बऱ्याच वर्षाचा काळ आहे. जोशीचा अंबरनाथच्या तुम्हाला राजा पळत होता. तुमचा गोले वायरमॅनचा दिन्या सासवडचा फुले त्यावेळेच सांगतोय मी. म्हणजे पाठीमागचं सांगतोय. आपल्याला म्हणजे बैलांची हा त्यावेळची सांगतोय या बरं बरं. तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला तो राऊतवाडीची 2 वासरं मी हाकलत होतो. मी पहिल्यापासून 1 नंबरातली बैल. दुधनवाडीचा तुम्हाला सांगतो बटर हाकललं. शिवा जगदाळ्याचं 7 रोडच्या उंदीर म्हणून होता ती गाडी हाकली. हा लय 1 नंबर आहे ती. बरं. मी आता कसं बबलू चाचा वगैरे ते त्या तोडातला मी होतो त्यावेळेचा. हा, हा. तुम्हाला सांगतो तुमची आराबवाडी दुधनवाडीत माझा आजोळ शिवतर आहे त्यावेळेला त्या भागात असो त्यांच्या गाड्या हाकलायचो मी. बरं. बाब्या राऊतवाडीचा होऊन गेला 1 नंबरातला बैल तुम्हाला सांगतो. बरं. हो ही चंदू शेठचा म्हणजे मोनिका डेकोरेटर्स दररोज म्हणून एक गाडी पळवत तानाजी अप्पाच्या जिंतीच्या सोन्या आणि ती डाक म्हणून राजा नाव होतं. बरं. ते एक बैल 1 नंबरातला होऊन गेला. बरं. लय बैल होती म्हणजे त्याला तर मी रोज पोहणी टाकत होतो त्या बैलाला स्वतः जातीनं. होय ना. तो मालक आहे अजून चंदू शेठ बरोबर. बघा. म्हणजे ते मला पहिला नाही मी त्या दुसरं नाही फक्त म्हैसुरीचा ऐकताना आत ना पहिली कुठं म्हैसूर होती ती आता म्हैसुरी ज्यानं त्यानं आणली त्याला आवडते ते करेल त्याचा नाही विषय. पण आता माझी कशी मानसिकता आहे दुसऱ्याकडे कोणाकडे तरी बैल तयार झाला पाहिजे माझ्याकडे व्हावं ही अपेक्षा नाही. बऱ्याच जणांकडे बैल तयार झाला पाहिजे. बरोबर. काय झालं ते माझ्यापाशी व्हावं हे नाही दुसऱ्याच्या गायला झालं पाहिजे. फक्त मी काय म्हणले मी फी ठेवली. मी त्याच्याबद्दल अपेक्षा ठेवली का मला त्यांच्या गायला खूण झाला त्याने मला द्यावा मी पैसे काय जणांचं तसं मत असतं की त्यांच्या नाव होतंय ते बस बस तुम्हाला आपलं त्याने म्हणले ना विजू ड्रायव्हरचा बैल होता मोठा सर्जा त्याच्या पुढची पायदास आहे बस झालं. बरोबर. नाव तुमचं आपलं बस बस बस. आणि आता बी बैल त्यांच्याकडे आहे तरी माझं नाव वर्ण सुनील मोरे पुकारते ते एका सर प्रताप तात्या सगळे वर्ण माझं नाव पुकारते ते. बरोबर नक्की. कारण आता बरोबर आहे महाराष्ट्र आता तुमची मुंबईची टीम पण आहे ती पण तुमचं आवर्जून आता मागच्या वेळेस आणि चांगली पाहुणं बरं का पवार मी चांगली बैल घडवली तिने 1 नंबरातली घडवली ती. मला असं शेवट मागणं उतरणारा बैल मी ठेवतच नाही ऐकणारच मी ध्यानात ठेवायचं बाजारात. बरोबर. मी अजिबात त्याचा खाया घालायचा लाड करीन पण पळायच्या बाबतीत शर्तीला मी लाड करणार नाही बैलाचा असलं माझं मत. म्हणजे तुमचा स्वभाव माहिती थोडक्यात बैलाच्या पुढचा माझा स्वभाव आहे त्यांच्या पुढचा. बरोबर. जी ही घडवली ती ना त्यांच्या पुढचा माझा स्वभाव आहे. म्हणजे मास्तर कसा आपला कडक मास्तर कडक असला तर विद्यार्थीच चांगला तयार होणार. हा. ते तुम्ही काम केलंय. ते मी काम केलंय. बरोबर नक्की. आणि मागच्या आपल्या मुलाखतीत पण म्हणजे मुंबईचे तुमचे जे टीम आहे त्यांनी पण आवर्जून सांगितलं नाही विजू ड्रायव्हरच सगळं घडवणारे म्हणजे सर्जाला घडवणारे तेच आहेत. मोठा सर्जा तेच नाही सगळं म्हणजे. बरोबर. अहो मी स्वतः सांगतोय काय ही बैल बरीचशीच तयार केली मला मोजाय 50 तरी बैल तयार केला असेल. आताच्या पोराशी नावं सांगितली तरी बैलांची नावं माहित नसणार ते जुन्या बैलांची. आता तुम्ही नक्की आता नावं काढली पण मला पण काही एवढं म्हणजे जुन्यातली नावं माहित नाही. तुम्ही आता एक इतिहासच काढून दिला थोडक्यात म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं ऐकायला. हो जीपी भाऊचा बाब्या पळत होता आमच्या इथे एक राजा आमचा पळत होता एक अशी बैल ते ही नंतर मग हेळगावचा बाजा ही तानाजी अप्पाचा सोन्या हे राजा बिजा नंतर आहे ती माधव मोठेचा बैल किंवा ही नंतर बैल आहे गवंडवाडीचा सुंदर ही मागणं बैल आहे ती.
पण त्याच्या अगोदरची जीपी होता बैल ज्या वेळेला पळत होता बाब्या त्यावेळेसपासून मी मैदानात आहे होय ना. बघा. म्हणजे तो बऱ्याच वर्षाचा काळ आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोतीचा शंकर पळाला, चौदरवाडीचं इंजिन पळालं, ती नंतर आहे ती बैल. नक्कीच. ही बाजा आम्ही बाहेर जाणारा बैल आल्यानं ह्या पुशेगावच्या मरून गेला, आम्ही बाहेर जाणारा बैल आणला होता आणि परत ती हळगावकरांनी घेतलाय त्यांच्यापासून चोराडकरांचा बैल. आता तुम्ही ह्या क्षेत्रात खूप आहे, पण आता तुमचं पुढचं म्हणजे आता भविष्य कसं असणार, म्हणजे तुम्ही पुढं अजून किती ह्या नादात म्हणजे राहणार? मी जोपर्यंत चाललोय बघा हा. तोपर्यंत मी ह्याच बैलगाडी क्षेत्रातच राहणार आणि ह्यातच प्रगती करणार, ह्यातच उन्नती करणार आणि माझं कुटुंब ह्यातच सगळं म्हणजे सगळं जे प्रगती झाली ती बैलगाडी क्षेत्रातनं किंवा ह्या गायीतनं ह्यातनंच झालेली आहे. बरोबर. नक्कीच. म्हणजे जनावरातनंच सगळं माझा म्हणजे उदरनिर्वाह म्हणून म्हणता का नाही तुम्ही, ती ही कुटुंब आहे माझं. बरोबर. आणि तुमचे बैल पण खूप मोठे आहे, म्हणजे असं सगळे एका ठिकाणी सगळं पाहायला भेटत नाही, कारण शेळी पालन नाही, म्हणजे कुक्कुट पालन नाही, परत दोघं भाऊ आहे आम्ही. ते धाकट्याला शेळ्या बिळ्या त्याला त्याच्याकडे ठेवल्या त्या, ही माझ्याकडे ही 17 जनावर आहेत. आणि चांगली तुम्ही म्हणजे काळजी पण घेताय मस्त काय. आणि पिकअप आता पिकअप नीट आतीच गेलो तुम्हाला पिकअप न खाय आणायला लागतं. मका कळव रानातलं चारा जे आणायला लागतं ना पिकअप न आणावं घडवतात आणि तसे कष्ट पण करतायत आणि त्यांना फळ पण, आणि घरातली बी लोक साथ देतात. हो नक्कीच साथ दिली. काय वेळेला काय ठिकाणी काय होते मस्त पोराला नाद आहे त्या बैलात, पण घरची म्हणते ती कशाला तसला नाद आहे असं बोलवते, त्यामुळे ती विकावं लागते फुकाट पोराशी. नाद आहे की. नक्कीच. पण माझं मत कसं आहे, जी हुशार पोरग आहे त्यानं चांगली डिग्री मिळवून पुढं सर्व्हिसला जावं. जे गंड पोरग आहे बघा मी काय म्हणतोय, ज्याला ती येत नाही पुढचं सर्व्हिसचं काय, त्यानं शेतीत राहिला ना तर त्यानं 100% 1-2 गाय पाळावे त्या खिलारी. नक्कीच. शेतीत राहून आणि असा एखादा बैल चांगला वळ भरून त्यातनं त्याला 4 रुपये मिळणार, 100% मिळणार. त्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी 100% त्याचं 1-2 लाख रुपये 100% आता मिळणार. कारण का आता साधं वासरू एक चांगलं घ्यायचं म्हणलं नवीन न झुपता तरी 1 लाख रुपयाला घ्यायला लागतं. बघा नक्कीच 1 लाख रुपयाला 9 कोरं वासरू घ्यायला लागते. आणि स्वतःच्या दावणीला घडवलं तर काय आपलं म्हणजे आपलं झालं सगळं. बस झालं. आणि आयुष्यात कितीही पैसे आले तरी पुरलं तर का कोणाला नाहीच. बाद झालं. कुटुंब चांगलं राहिलं, नाव राहिलं, बाद झालं. लय अपेक्षा नको आहे. नक्कीच. बरोबर बोलले. म्हणजे कितीही पैसे ठेवले तर सांगा जाताना नेणार नाही कोण, इथंच ठेवून जाणार आहे. लय अपेक्षा नसाय पाहिजे. बरोबर. नक्कीच. कारण नाव झालं ते म्हटलं की नाव झालं पाहिजे. महाराष्ट्रात नाव झाले पाक तुम्हाला सांगतो जवळजवळ देशातच झालं. ही आता मुलाखत तुम्ही एक अशी देवासारखी माणसं आहे अख्ख्या जगात पाठवताय. ही युट्यूबर सगळी बघा तुम्ही कुठं कुठं पोचते, कोणाला माहित होतं का पहिला असं? नाही. बरोबर. आणि म्हणजे थोडक्यात आता मला तुमची आपली मुलाखत झाली ना ती आता त्या पेट्रोल पंपावली मुलगी आता पेट्रोल पंप भरताना मला म्हणली, काका तुमचा आहे, तुम्हाला बरोबर ओळखलं म्हणले, तुमचा आहे स्वतःसारख्या. तर आमचा भाव बी म्हणले त्याचा फॅन आहे. नक्कीच. म्हणजे मग ते म्हणले आमच्या बैला बरोबर आमच्या शर्ती जाणार आमच्या बैला बरोबर कधी द्याल, तर म्हणलं पुष्यगाव झाल्यानंतर बघूया आपण प्रयत्न करूया एखाद्या मैदानात. बरोबर. नक्कीच. म्हणजे आता यांची ओळख पण निर्माण झाली, कारण ह्याच्या मागचं सगळं कारण आहे की जे दावणी त्यांनी बैल घडवलेत त्यांची ओळख झाली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात नाव झालं. तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करतो का, म्हणजे तुम्ही हे केलंय आणि तुमचा इतिहास फक्त यासाठीच आपण घेतो. आणि आता त्यांनी सांगितलं की व्हिडिओ मध्ये बघितलं त्यामुळं बरं वाटतं, एखाद्या समाधान वाटतं. नाही लय चाहते येतं ते व्हिडिओ बघितलं का आवडतोय ना त्यासने. आयला आमका माणूस अमक्या दर्जा आहे, गावचा माणूस आहे, ते बैल घडवतोय तयार करतोय. उद्या तुमची मुंबईवाले सुद्धा माझ्या राहायला हिच्याकडं त्याच्याकडं हिजू ड्रायव्हरकडे एखादं वासरू आहे का बघूया जाऊन. नक्कीच. किंवा नसलं त्याच्याकडं तर ते सांगेल माझ्या सारख्या पुढचा अमक्या गावाला वासरू आहे तिने तयार केले का बघून याचा. नसलं केलं तसं विकत देत असेल तर घ्या माझ्या पैसे आणून द्या, मी त्यासने तयार करून देईल. नक्कीच. बरोबर. म्हणजे खूप आज त्यांनी मन मोकळेपणे आपण त्यांच्याशी संवाद केलाय. आता आज आपण एवढं नंतर आपण त्यांची गाठभेट आणि मुलाखत घेतच राहू. आणि